माझ्यासोबत आहे आपली मॅडम. झोप थोडी कमी झाली आहे पण आहे. सगळं सकाळ सकाळी मित्रांनो पाऊस जायचं सांगलं. रेडकोट घालायला गेली आणि पाऊस गेला. काय बोलणार पावसाला गेली मजा घेतोय पाऊस. सो 1 मस्का 2 चाय. हिला भूक लागली आहे ना. मित्रांनो इकडे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे तिथे. तो एक वडापाववाला आहे इथे. काय खाल्ला पाहिजे. त्याचे मला तर संध्याकाळी चालू असतं वाटतं. काय वडापाव यार मला ते हे इथे वडापाव भेटतात संध्याकाळच्या. सत्तर ना आम्ही ते बसून वडापाव खायचे. हॉटेलमध्ये होतो. वा बोली वा मित्रांनो पुढे बघा. सह्याद्री आपली सह्याद्री. इथे मग कॅमेरा दिसतं काय माहित नाही मला. पण काय एकदम सह्याद्री वाटते असं दुधाची गंगा वाहते इथून. जगात भारी सह्याद्रीची वारी. मित्रांनो माशेकडे वरती आलं थोडंसं. मॅडमला भूक लागली वडापाव खाते. तर समोर बघा हा ते मला वाटतं ट्रॅक करतात ना ते छोटी दिसतात माणसं आहेत ती. मित्रांनो माशा खूप सुंदर आहे. ही लालपरी आली बघा. हाय आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही इथून रिटर्न जाऊ. तर वरती पण आम्हाला जायचं होतं. पण मला थोडं धोक्याचे थोडं रिस्क वाटते. आणि टाइम तर आहे आमच्या आता 10:30 आले जस्ट. टाइम असून फक्त फायदा नाही ना. काय दिसायला पण पाहिजे ना. बघा ना इथेच मित्रांनो पाऊस चालू झालाय आता आणि आम्ही निघालोय घरी. चहासाठी थांबलोय. इथे चहा पिलं की आम्ही लगेच निघणार आहे आपल्या डेस्टिनेशन घरी. मित्रांनो अवस्था बघा काय झाली. इथं गुड्डूला फोन चालू आहे परत. निघाल्यापासून 5वा 6वा कॉल आहे त्याला. ती पण बोलते मी पण बोलतोय. मंडई येथे बटर नान मागवले आम्ही आहे. हे पनीर आहे हे बटर नान. हिने तर चालू केलं भुकेली आहे. नमस्कार म्हणजे आपली गाडी बघा एकदम चकाचक आहे. 2 दिवसापूर्वी तिला धुवून ठेवले आहे. आणि आज माझ्यासोबत आहे आपली मॅडम. झोप थोडी कमी झाली आहे पण आहे. गाडीचं लुक बघू शकता मस्त अशी एकदम. आणि आम्ही दोघं. ओके मग आपली गाडी चमकते एकदम. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री देव स्थानेश्वर श्री गांगेश्वर आई पावन देव नवदुर्गा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखदान ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुम्ही परिणाम मुखाटाखंड राहून दे. हर महादेव. तो फायनली पण आपण नालासोपारा स्टेशनला पोहोचलो आता. आपल्या निघायचं होतं लवकर संपलं झालं आहे. अर्धा पाऊण तास लेट झालं. 4:45 झालं आपल्याला. बरोबर पाऊण तास लेट झालं. बाय बाय नालासोपारा. बाय 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 बाय. तीन मारला आपण राईट. आता आहे आपल्याला पुढून लेफ्ट. आता आपण वसई पण पोहणार आहोत. हे आहे ब्रिज इथलं. तर आपल्या राईट मारून तर एकदम हायवेला लागेल.
बघू शकता आधी सकाळ नाही गाड्या पण चालू आहेत इथे कसं मोठे टँकर वगैरे असतात ना त्यामुळे जाताना मला थोडं बसून जावं लागेल आता बायको पण आहे ना लास्ट टाइम माहिती आहे ना इथे राईट मारला आपण आपल्या अंगावर एक गाडी आली फोर व्हीलर स्वामी समर्थ ना मी इथून खालून गेलो होतो खालच्या साईडने त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता कारण प्रॉब्लेम झाल्याशिवाय प्रॉब्लेमचा सोल्युशन निघत नाही ना त्यामुळे आता मला लक्षात राहिलं की आपल्याला फ्री येऊन जायचं आहे ना ते घोंडी रोड लागला तिकडे ना आपण आपला स्पीड मेंटेन करून जाऊ 50 60 शोरूम आहे ठाण्याला पता 13 किलोमीटर आहे आपल्याला ठाणे 27 पासून होऊ शकता आवाज घातलं होतं मी पण काढून ठेवायला होत नाही तर काय नाही पुढे खूप सगळं चाललं आहे हे बस कशी गाडीनं पाठवून एवढ्या याच्यावरून मला माहिती आहे आधी फुल सकाळ बस सायकल आखा सकाळ केला आहे तो छोट्याशा फटीतून काढलं फटीतून एकदम गाडी बोलतो छोट्याशा फटीतून काढली ना एकदम आता मला आता इथेच आम्हाला अर्धा तास गेला आता ऑलरेडी चला बघूया हळू जाऊया पुढे काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालं असेल किंवा ॲक्सिडेंट झालं असेल तर एवढं चांगलं असेल कधी टाकलं ना विचारूया ना पुढे जाऊन तिथे काय झालं चला चला सेम गाडी आपल्या आरती कलर मस्त आहे क्या हुआ पैसा लेने का दिमाग पूरा जाम है दिमाग फ्री में दोगे ना तो यूज नहीं करेगा याद रखना म्हणजे आठशे करावं लागतं काय स्ट्रगल चाललंय बघा मित्रांनो 800 करावे ह्या गॅपमधून आपल्याला जायचं आहे आपल्याकडे चला बघू थोडा सगळा जाऊ आपण गाडीच्या 800 वरती गेले आहेत मागचं काय दिसणार नाही का बघू इथे आले आम्हाला जायला हा हे बघ फक्त एक रांगा पडायला गेले डेअरिंग करून आलो म्हणून बाहेर दाखवायला विसरलो मी कॅमेरा चालू केला नाही मी आणि लक्षात आलं नाही त्यामुळे ते कान बघ ते बनवले मला कुठे सांगून करत असं करावं लागतं फायनली मला आपलं राहिलं आहे 12 किलोमीटर सगळं बघू शकता कसं चाललं सकाळी हा एवढं पैसा काढायच्या गाड्या आपल्याला दादा आम्हाला जायला घ्यायला बाबा कुठे पण गाडी केली आहे पाखरू जीवाचं पाखरू आयुष्याचं चांगलं व्हायचं असेल तर कष्टाचा भंडारा उभरावाच लागतो उभरावाच गेलाय ना मालाड बोरवली चर्चगेट या साईडला गेला आपल्या आणि हा आहे बोट बंद झाला एवढ्या रोडसाठी किती आपल्याला मध्ये करायला लागेल फायनली मित्रांनो ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आहे बघा 2 किलोमीटर खाली आहे दोन पण नाही 1 किलोमीटरच्या आसपास अर्धा पाऊण तास झाला मित्रांनो थकलो तो
ठाणे आता 9 किलोमीटर आहे इथून. बघू इथे पण ट्रॅफिक आहे. मित्रांनो स्ट्रगल बघू शकता. स्ट्रगल बघून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बस थोडं बरं जीवाला बरं वाटेल बघा. मग आता मी गाडी काढली दाखवलं असतं ना या सगळे माझ्या प्रेमात पडला असता तुम्ही. तुम्ही कट्टो कट एकदम बोलतात ना रायडर टाईप, प्रो रायडर अशा टाईपमध्ये गाडी काढली. हा हा. मित्रांनो जवळजवळ 3 वर्षानंतर मी बायकाला घेऊन आलो आहे बाय. बघा हालत काय ग्रीनरी दाखवला नाही 3 वर्षानंतर. तेवढं कॉम्प्रोमाइज पण करत नाही 3 वर्ष. पण बायकोने माझ्या एवढं घेतली आहे. पण बायकोने मला एवढं सांभाळून घेतलं आहे. तेवढं चला आता आपली वेळ आहे. आपण टाईम भेटला आहे तोपर्यंत ती थोडी काचकूच करतो. पण बायकांची सोय माहिती आहे ना. तिला माहीत नाही माझ्या ऐकताय काय. ऐकत असेल तर चालेल. उतरल्यावर मला लेक्चर भेटेल. चला मग डायरेक्ट ठाणे जाऊन घेऊ भेटू मित्रांनो. खूप असं ट्रॅफिक आहे. खूप शकता मागे पुढे. आणि काय ग्रीनरी आहे मस्त अशी. पण दाखवूया तुम्हाला काही गोष्ट आहेत ना. आणि लेफ्ट साईडला बघा मस्त ते ग्रीनरी वगैरे. ओ वाव छान आहे. अजून ठाणे नाही आलं. धुमवाली फिलिंग येते. हां तुला काय तू मला घालणार आहे कामाला लावणार आहे. मित्रांनो मागे बसले बायको तिला फिरायचं होतं म्हणलं. पाठी झोपा काढते ना. पाठी काय टेकायला टॉप बॉक्स आहे ना काय आहे. पूर्ण गाडी फ्री आहे. आणि ही बाई झोपा काढते. आता बोलतो बाबू तुम्हाला बोलतो अच्छा हुंड्या काढतो. त्याला आपण इंग्लिश मारूया थोडं. आपण बघूया इथून फिरायला येतं का. हो 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 रोड खराब आहे यार. पण लागले आहेत आपले. मे बी त्या साईडने करायला गेलो असतो. त्याला ट्राय करूया आपण जाऊ. आय विल ट्राय माय वे. हो 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 हो. मित्रांनो ठाणा अजून 7.5 किलोमीटर. ठाण्यापर्यंत मला चाललंय. बघू आराम आता. खड्डे बघा साईडला केवढे मोठे. तर खूप टायमानंतर ट्रॅफिकमध्ये निघालो आहे काय. तुमचं तिथे खाडी आहे वाटते. खाडी बघू शकता मस्त असं तिथे काय आहे वाटतं नाही. गायमुख चौपाटी. कारण ठाणा मला वाटते 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर. मित्रांनो पाऊस येत आहे ते सांगू आहे. पावसात रेनकोट घालते. गुजरातून पहिले गुजरातून करते. मी नाही घालायचा थोडा वेळ फक्त पावसाळी पर्यंत. मित्रांनो फायनली रेनकोट कसा आला इथं. रेनकोट घालायला गेली आणि पाऊस गेला. काय बोलणार पावसाळी गेली. मजा घेतोय पाऊस. चल आता मध्ये फक्त एकदा नाश्त्याला थांबू आपण. आणि पुढचा प्रवास करू आपण. चला झालं. मित्रांनो निघू शकता सगळे रायडर आहे. ह्याचा मीटअप पॉईंट असणार हा ठाण्यातला. मस्त गाड्या वगैरे सजवल्या आहे.
एक टाईम येईल आपल्याकडे अशी मस्त आपण गाडी घेऊ. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे फुल. तर रात्री स्वामी महाराज तिथे डोंगर वगैरे बघू शकता. बिल्डिंग पण खूप मोठी आहे. पण ना मित्रांनो, ही आमची पहिलीची नवरा बायकोची राईड आहे. होते ना बायकोला माझ्या आता भारी वाटायला लागलं. मला पण कंटाळा लागली. कुठे घेऊन चालला, किती लांब आहे, अजून पण विचारते किती टाइम आहे. अजून 104 किलोमीटर आहे मित्रांनो. जाऊ आता 50-60 किलोमीटर म्हणजे करू आता. कारण मला आता ब्रेक घ्यायचा नव्हता, पण 2 झाले ब्रेक आमचे आणि एक तिसरा मोठा ट्रॅफिक नाही गेला. गाडीचं नाव मस्त आहे यार. मी विचारलो अरे बघा मस्त असा आनंद घेत चाललो आहे आम्ही दोघंच आहे ना. ॲक्च्युली गुंतून राहिला ना घरी थोडं हे वाटतंय. ॲक्च्युली त्याला 2-3 दिवस ना ताप होता. ताप आल्यामुळे तो थोडा मरण झाला आहे. तरी कुठं खेळतो वगैरे त्याच्या आहे मी. 2 दिवसापूर्वी डॉक्टरने आता रिकवर करतो आहे तो. बघू पुढे काय होतं आहे. आता फोन केला तर घरी उठला आहे आता. आम्ही निघालो होतो लवकर ना. आता त्याला ठेवलं आहे आमच्या मातुश्री बाबा यांच्याजवळ. कारण दादाची पण 2 मुलं आहेत. त्यामुळे ते खेळत वगैरे बसतात. थोडा त्याचा पण काय नाही जातो. जोपर्यंत आई वडील आहे ना मित्रांनो तोपर्यंत बायको घरी आपण फिरू. मित्रांनो राहिला आपला अजून 97 किलोमीटर आहे. टी ब्रेक घेतला आम्ही आता. हे सगळं सामान इथे ठेवलं आहे माझं. गाडी तिकडे बाहेर लावली आहे. मॅडम इथे आहे. झोपेश्री मॅडम. ओके हेल्मेट वगैरे आहे. हे नाही रेनकोट घातल्यापासून ना 2 मिनटं पाऊस चालला असेल. त्याच्यावर मी पण कॅमेरा काढून ठेवतो त्याच्यासाठी. आणि आता चहा खायला थांबलो आहे. बाहेर बघा एकदम मस्त बाहेर बघितलं तर एकदम मस्त असं क्लिअर आहे वातावरण. सो बन मस्का 2 चाय. हिला भूक लागली आहे ना. जोपर्यंत चहाची सुस्की होत नाही ना सकाळी. टी ब्रेक आहे ना या चहा प्यायला आहे. ठीकठाक आहे. सकाळीच पितोय ना पहिली चाय. तर आमची लक्ष्मी इथे होती. आम्ही इथे नागोरीमध्ये चहा प्यालो आहे. आणि मला वाटत नाही मी आता कुठे थांबेल जास्त वेळ. कारण जेवढ्या लवकर जाऊ तेवढं आपल्याला चांगलं आहे. ते झोपते म्हणा दमली हो दमली. ते मुला काय टाकते फक्त आता 92 किलोमीटर आहे ते. बोलले 2 तास. 2 म्हणजे हां 2च्या आसपास निघू सोनू. मस्त असं उजाडलं आहे आता. आता लेफ्ट साईडच्या भिली बघा मस्त वाटतं मला आवडलं. तर रांगेत ते मस्त असतं. लास्ट टाइम बोललो ना माझ्या कॅमेरा थोडा ॲक्च्युली गडबड आहे. ते मला वाटतं अजून झालं नाही आहे. कारण मगाशी पाऊस पडला आणि त्याच्यापासून मगाशी पाऊस पडला ना तेव्हापासून ते पण राहिला. पावसाचा प्रॉब्लेम आहे मोबाईल. पाण्याचा प्रॉब्लेम आहे की कसला प्रॉब्लेम आहे. सकाळपासून बरा चालत होता. आता त्याला लागतो मागला. ॲक्च्युली कॅमेरा चालू राहतो. आता फोन केबल जेव्हा तिथे असेल तर कॅमेरा चालू राहतो. तो स्क्रीन जाते. मला पण असं मित्रांनो माझा रायगडचा एक्सपिरियन्स आहे ना खूप मला शेअर करावा वाटतोय. मित्रांनो अशी मोठी गाडी होती माझ्यासमोर आणि आपली गाडी पण नवीन होती. त्यामुळे वाटलं ना मला. एकदम जे मागोमाग चाललो होतो तरी पण मी अंतर ठेवला होता. पण काय माहिती नाही अचानक खूप वेळ आलं ना त्याला पण समजलं नाही वाटतं. आधी एकदम ना कच्चीत म्हणजे असं आम्ही कच्चीत होतो एकदम जवळ असं एवढं झालं म्हणजे तो कॉर्नर ते दिसतोय ना
एवढा मी आलो माझी गाडी देखील खाली होती टँकरला खाली होती एवढी एवढा असा तुम्हाला कॅमेरा पण बंद होता ना आणि तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये घेतलं असतं रायगडचं मी काही वेळ टाकत नाही आणि त्याच्यानंतर बाकी प्रवासकडे मस्त आला तर येताना तर थोडा माझा एक्सपिरियन्स आहे ना तो तुमच्या शेअर करतो एक मिनिट सूर येतो जाऊन सूर येतो थोडा मित्र हो आपण पोचलो आहोत कल्याणला अशा रीतीने आणि मला वाटतं मी इथून गाडी थोडी रेमटावली म्हणजे आपल्या अवकाशीत चालवली ना तरी आपण बरोबर टायमिंग करू शकतो इकडचा प्रवास मस्त आला ना तिकडेच थोडं प्रॉब्लेम झाला घोडबंदर रोडला हो सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल द सूर्या द बॉस बघितला ना मित्रांनो काय मित्रांनो मग बोला गणपतीची तयारी कशी झाली आहे ह्या वर्षी मी जाणार आहे स्वतः पण लेट जाणार आहे माझा भाऊ वगैरे पहिले जात आहे पण थोडा सगळ्यांना सुट्टीचा प्रॉब्लेम असतो ना ओके हां कुठे माशेरला ना दोघं अगं माझी एवढी फलटण आहे तिकडे मुरबाडला कल्पना पण नाही करू सगळं आता ते मित्रांनो सांगायला विसरलो रिसेंटलीच जाऊन आलो होतो ओके आपला विनोद आहे ऑफिसचा होऊया लागली विनोदचं गाव मुरबाड ओके वा सूर्यदेव प्रसन्न झालात त्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो मला ना कंटाळा ना गाडी वगैरे ते आम्ही दोघंच असतो ना कॅमेरा वगैरे बंद झाला ना मी लय हे पागल हे गाणे बोलत असतो आम्ही दोघं पण गाणे खेळतो ना कधी कधी पागल गाणे कुठचे पण शब्द कुठे पण जोडतो भेंडी वगैरे खेळतो ना आम्ही दोघं माझी बायको आहे ते माझ्या पुढची आहे गाण्याच्या बाबतीत सांगू ना सगळं एक दिवस ना मुद्दाम ह्याच्याशी मी असं चॅलेंज लावून खेळेन मी तुम्हाला ती क्लिप दाखवेन तुम्ही हसून पागल हवी मारताय मला मित्रांनो मागून ओके अरे बच्चाला मी खूप मिस करतो या त्याला ना लहान आहे तो पण त्याला ना क्रेज अशी फिरायची डॅडी मम्मी हां तिथे जीव काढतो आता आला असता ना थोडा वेळ मागे बसला असता नंतर डॅडी मला इथे बसायचं आहे म्हणजे जरा इथे बसून मित्रांनो बघू टाकी बस एवढी आहे आणि असं हात काय पाहिजे मी बसलो आहे ना कोणी पाय बघितलं ना माझे असेल त्याच्यात तो बसतो आणि आजकाल बोलायला लागला डॅडी हळू डॅडी हळू तर मजा येते नंतर काय करतो म्हणजे आज 2 दिवसापूर्वी आम्ही असे जस्ट नॉर्मल रात्री राईडला जातो फिरायला दिवसभर आम्हाला टाईम भेटत नाही ना मग टाईम स्पेंड करायला जातो डॅडी हे समोर गाडी चालते ना डॅडी म्हणजे त्याला म्हणायचं तुला त्या पुढे चल आणि थोडा घेतो स्कूलमध्ये त्याला डॅडी गाडी गेली आता नेक्स्ट पुढची बघतो डॅडी चल डॅडी लवकर डॅडी मला जेव्हा टाईम येतो ना पक्का तेव्हा तिथून स्पीड घातली मला मजा येते त्याच्यात मी माझं बालपण बसतोय मित्रांनो जास्त बघबघ करत सांगा मला असं जरा कंट्रोल करेल तर मला बोलायला बरं वाटतंय मी एवढा बोलणारा माणूस नाही आहे पहिली गोष्ट मी म्हणजे असं पहिल्यापासून असं एकदम हे मित्र भरपूर होते माझे तरी पण आता मित्र बोटाच्या म्हणजे की जेवढी बोटे म्हणजे मोठे की जेवढे मित्र बोटायचे काही मित्र लग्नानंतर बदलत नाही मग माझं पण तेच झालं काही मी असं नाही बोलत सगळे बदलत आहे काही कामं धंदे मुंबईच्या ठिकाणी बाबा लय विचार करतो आणि बोलतो आपण की हे ते पण ज्याची जळते त्यालाच कळते बाबा करायची गोष्ट थांब बोलतोय थांबूया बघ सिग्नल आहे वाव टाइम वगैरे बघायचा तुम्ही बघा हेल्मेट नाही विनोद वगैरे राहतात नाही तो कल्याणला विनोद वगैरे राहतात ना हा आपला अर्जुन मामाला तो नाही ते मामा आपला विषय कुठे होता विसरलो मित्रा तर मित्रांनो गेम झाला हे ब्रिज आहे ना शाळेपासून घेतलं तिकडचा रोड आहे ना तो सरळ दाखवतो की तिथून यू टर्न पण दाखवत नाही आपल्या मारायचं आहे
ओके. इथे आपल्याला कुडाळचे 2 मित्र भेटले होते. ॲक्च्युली कॅमेरा बंद होता ना, त्यामुळे बोलता नाही आलं. तेव्हा त्यांचं बुलेट आहे. मला वाटतं ते पण मासे घालतात चालले आहे. तो पाठून कोण आहे? त्या दिवशी आलो ना आम्ही, इथे उतरलो आहे ब्रिजवर, 4 ब्रिजवर. 4चं ब्रिज आहे तिथे. 4च्या ब्रिजवरून डायरेक्ट रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. पुन्हा इथे उतरला असं नका तू आता आला तर. हे बघ इथून खाली जायला रोड आहे. बघ तिथून पुढून हे बघ इथून इथे उतरलो आम्ही. आता आपण जाऊ पाटा पारात. तर इथून हे 4 स्टेशनच्या खाली आहे. बरोबर 4 स्टेशन 4 जायचं असेल ना ट्रेनने ते इथून एकदम मस्त वेगळी. त्याला काय चालू पाहिजे म्हणजे मजा येते आपल्या गावाला येते ना कुडाळला. कधी कधी होतं मित्रांनो आपण बोलत असताना बोलतात मित्र बरं वाटतं. त्याच्यासाठी घराच्या बाहेर पडत असतात. म्हणजे आपण किती माणसं आपल्या भेटत ना एकदम गोंधळच नव्हतं म्हणजे. ते पण तेच झाले रोडने सरळ रोड दाखवला. गुगल मॅप गेम केलं आहे. हो तिथे सगळ्या तिथे मित्र हे बघा हे समोर चालतात ना ते आपल्या गावाला आहे. बुलेट ही 05507. अरे 07. अरे भाई एक नंबर मित्रांनो. 07. मित्रांनो आजूबाजूला डोंगर बघू शकता. त्या साईडला ह्या साईडला म्हणजे आपण मुरबाडला पण नाही बोलतोय. हे आपली राजमाता जिजाऊ ह्या चालू केलं आहे. मी ॲक्च्युली ज्या काही ब्रिजवर आहे ना मित्रांनो तिथे स्टार्टिंगला एक मोठं ॲक्सिडेंट झालं. तुम्ही न्यूजमध्ये पेपरमध्ये वाचता असेल. त्याला रोड जेव्हा चालू आला नंतर मुंबईचे लोक जॉब आहे त्यांच्यासाठी जे आहेत सर्वांच्या खूप वाईट गोष्टी आहेत. त्यामुळे ब्रिजवर कुठे घेतलं ना मित्रांनो आरामात घ्या. काही प्रॉब्लेम नाही. कुठे जायचं पण नाही आपल्याला. तो पण ह्या लुकचा व्ह्यूचा आनंद घ्या. हा रस्ता आहे ना एकदम मस्त नाही. फक्त एवढंच ती गाडी असण्याचं थोडंसं पुढेपर्यंत थोडं खराब आहे. म्हणजे काम चालू आहे त्यांचं ते पण बरं. पण बाकी एकदम मक्खन रोड आहे. मक्खन आहे मित्रांनो. मी पण एक ग्रुप जॉईन करणार आहे. आपली राईड होती आता पंधरा काही कारणास्तव म्हणजे जेन्युइन कारणास्तव काही कारणास्तव कॅन्सल झाली होती. तुमची राईड होणार आहे इकडे. इकडे पाऊस पडला आहे समोर. तिकडे ह्या साईडला पाऊस पडला. तिकडे पाऊसच नाही तिकडे. खालून गेलात ना तर मुरबाड आहे. मुरबाड बस स्टँड वगैरे बांधता येत मस्त असं. पण आता वरून रोड गेला आहे ना त्याने आपण जाणार. हा खाली डायरेक्ट बस स्टॉप केली आहे. ह्या साईडला एकदम भारी बनवत आहेत रस्ता आपलं होतं नाही ते. तिथे वाटत नाही की काय होण्यापर्यंत काय नाही. माझी बस स्टॉप वाटत नाही. भारी बस स्टॉप काम चालू आहे. भारत माता की जय. तिरंगा अजून काढला नाही होते. भारत माता की जय. जय शिवाजी जय भवानी. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. काम होतं. खाली ते आम्ही भजीवर खायचो. हे मुरबाड आलीस ना ते मुरबाडला आलीच नाही. हे मुरबाड आहे. इथे आले ना तर विनोदच्या इथे घरी जायला इथून बस पकडायची किंवा टमटम माहिती ना 3 टायराची ती पकडावी लागेल. आता हे वरून ब्रिज झालं डायरेक्ट. हे आता ब्रिज झालं बोलतो नवीन. त्यामुळे रोड पण एक नंबर मस्त रोड आहे. विनोदच्या गावी येतो ना आम्ही ट्रेनने वगैरे आलो की इथून इथपर्यंत आम्हाला टमटम आणायची.
तिथून दुसरी टमटम किंवा बस तिथे धाव टायमिंगवर आहेत ना तर धावत जाऊन पकडावे लागायची. लय मजा येईल त्याला. आता काय झालं त्याला विनोदच्या गावी मी गेलो होतो ना वैभवाने, मी वैभव प्रसाद तिथे ना पुरा सिंपल होतं यार. आपल्या घरी यायचं दुकानात यायचं चालत गेलो होतो माहिती आहे किती. का टेकलं आहे ना तिच्या मागून मला वाटतं 5 किलोमीटर आम्ही चालून गेलो होतो. थकलो पण होता चिखला थकलो पण होतो. पायाच्या डोळे आहेत ना तिथे वरती पर्यंत हे होतं चिखल एवढं चिखल चालू होतं. ते दिवस लक्षात असतात. ती इथे नाश्ता केला होता ते बोललं नाही. आणि मित्रांनो एक वडापाववाला आहे इथे नाश्ता खाल्ला पाहिजे. त्यात ते मला वाटतं संध्याकाळी चालू असतं वाटतं. काय वडापाव यार तुम्हाला ते हे इथे वडापाव भेटतात संध्याकाळच्या म्हणजे सत्तर ना त्याच्या आम्ही इथे बसून वडापाव खाऊ हॉटेलमध्ये होतो मित्रांनो. हे बघा हे मित्रांनो हा रस्ता गेलाय ना हा विनोदच्या घरी गेला जायला. विनोद आलो भावा मुरबाडला या घरी इकडे सरळ गाव वगैरे ह्या साईडला. विनोद हा रस्ता तुझ्या घरी जायचा. बघू टाइम भेटला तर येऊ कदाचित. कुमरोलीमधून राईट मारायचा तिकडे. ओके तुम्ही आले का गावी? माशेला पहिला पोचतो तुला कॉल करतो भावा. व्हिडिओमध्ये पण ॲक्टिव्ह होता. वा बोली वा मित्रांनो पुढे बघा सह्याद्री आपली सह्याद्री एक नंबर. पण कुठे तर थांबून आपण फोटो काढूया मस्त भेटले तो. हो 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 वा सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज तिथे ज्यांच्यामुळे आम्हाला असे मस्त मस्त ते डोंगर वगैरे बघायला भेटत आहेत किल्ले बघायला भेटत आहेत. मराठी असलेला माज आहे आपल्याला माज. वा सुनू समोर बघा मित्रांनो. वा काय झोप हो हा व्हेरी नाईस यार. बघ ना घरे बघा घरे तुम्हाला दिसतं की माहिती मित्रांनो एवढा सुस्त अनुभव आहे. फोटो काढू येते काढून जाऊ शकतो टाईम नाही भेटणार संध्याकाळी. सगळ्यांना बघून आपले फोटो काढणार फोटो नेसून बघतो. थोडं स्ट्रेचिंग पण करू. मित्रांनो आम्ही इथे थांबलो आहे. इथे बघू शकता इथे मग कॅमेरा दिसतं काय माहीत नाही मला पण काय एकदम सह्याद्री वाटते असं दुधाची गंगा वाहते इथून. आणि आम्ही इथे फोटोशूट करतोय गाडीसोबत. ही आपली गाडी आहे. गाडीची पण बघा काय अवस्था आली आहे. हे सरळ गाडीची पण बघा अवस्था काय आली आहे. आणि मॅडम हा अरे बघा साप बघा कुठे लावलाय तिने. तर जबरदस्त वाटतंय मित्रांनो. लय भारी ना. चाल धुकाल आहे ना त्यामुळे तसं वाटतंय 100%. हे लोक सर्व तिकडेच चालले. माझी अवस्था काय अशी आहे बघ केस वगैरे बाहेर आले आहेत. हेल्मेट काढला आता आणि हे पण काढतो मला कारण फोटो काढायचे आहेत. थोडं रिलॅक्स वाटलं कान वगैरे. तिथे आठवणी जाण्यासाठी फोटो काढतोय. फोटो काढायला मी लगेच निघू 5 मिनिटात कारण आम्हाला 20 ते 20 मिनिटं लागतील तिकडे पोचायला. चला जेवढं लवकर होईल तेवढं आपल्याला चांगलं आहे. ते आम्ही फील करतोय दोघं. वाव व्हेरी नाईस. लय भारी मित्रांनो फुल पैसा वसूल. आणि जेवढा थकवा होता गेला आला जेवढा थकवा लागला होता ना घोडबंदरला सगळं काय निघून गेले बघू. बघा ना काय काय किती गोड सह्याद्री आपली. मित्रांनो जगात भारी सह्याद्रीची वारी. काय नसून बसते आपली सह्याद्री. असं वाटतं की हिरवी साडी नसून बसते आपली सह्याद्री. काय नजारे आहे. फील घ्या मित्रांनो फील. बस मी तुम्हाला फील देऊ शकतो इथे. मित्रांनो टर्न मारला आणि समोर बघा पहाड. जे जे सुना सुना लगे जे जे सुना सुना लगे रे सह्याद्री तेरे विना.
छोटीशी नदी आहे वाटतं. म्हणजे आम्ही व्हावी बोलतो त्या ठिकाणी आमच्या भाषेत मालवणी. जरा इथे काय खायला बघतात आहे. भूक लागली आहे मॅडमला. हां सांगणार आहे मित्र निघेल का जा जबरदस्त ना. मोबाईलमध्ये कसं असेल तसं चांगलं येते पुरवाड्या. मित्रांनो गाडीची पण बघू शकता काय अवस्था आली आहे. फुल रंगली आपली गाडी. चिकन मित्रांनो माशेकडे वरती आलं थोडंसं. मॅडमला भूक लागली वडापाव खाते. मला पण पाहिजे वडापाव. नजारे बघा ना नजारा. मित्रांनो जी वडापाव खाला मासे गरम गरम वडापाव. एक नंबर वडापाव होता. मित्रांनो वडापाव खाला ते समोर बघा एक छोटासा असा वॉटरफॉल आहे मस्त. बॉबल लावा. वा मोबाईलने करतो ना मित्रांनो बघा वॉटरफॉल छोट्या छोट्या मस्त बाकी पोरं सगळी आहे. एक नंबर मजा करतात. चला आपण वरती जाऊ. आपल्या काय वेळेचं बंधन आहे. मला सगळी नडायला लागते ना. मला वाटतं आम्ही लवकर पोहोचूया. मला वाटतं आपण 4 वाजता निघालो मग 6 साडेसहा 7 वाजता गेमच झाला. सुनू मित्रांनो नजारे बघा नजारे. माशेल घाट. छोटा वॉटरफॉल सुनू. वॉटरफॉल बघा मित्रांनो. कुठे कुठे काम खातं. वा सुनू हे बघ मित्रांनो बघा पाणी कसं पडतंय भारी वाटतं. विराची का मुला खाली बघा दरी. हा 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 पाऊस येतोय पण नजारे बघा. सगळं समोर बघा. हा हा ते मला वाटतं ट्रॅक करतात ना ते छोटी दिसतात माणसं आहेत ती. फायनली मित्रांनो माझ्या घाटावरती आलो. सगळं धुकं धुकं आहे. येताना कुठे काढूया आता काढूया. हा अरे मग हे भाई साहेब मित्रांनो धुकं बघा धुकं काहीच नाही दिसत आहे पुढे. इंडिकेटर लावा मित्रांनो बघा दरी बिरी बघा मस्त आहे खाली. वरती बघा असं मस्त लावलंय वरती. हा काय दररोज बसते ना त्यामुळे आपण थोडं वरती जाऊ आणि तिथे मग रिटर्न जाऊ. बस याची मजा घ्यायला आहे बस. बरोबर ना. असं वाटतं ढगात आहे ना आपण. ढगाची फिलिंग येते. पुढे बघा काही दिसत नाही आपल्याला. आपला तू कोण तिकडे बघ वरती तो बांगला आहे व ते खाली हे पडतात ना. घरे वगैरे बघू शकता मित्रांनो. वातावरण मग तुम्हाला काय दिसतं काय माहित नाही. मला काही घंटे दिसत नाही. हे फक्त पाणी पडतंय ते दिसतंय. सगळ्या गाड्या गेलाय ती स्वर्गात आल्या की तरी. हे बघा हा हा हो 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 हे बघ हे ते मित्रांनो ते वॉटरफॉल दाखवतात नाही गडावरून पडतंय ते हे आहे. ओके मला वॉटर खूप नाही आहे कॅमेरा. हा काय नाही काय नाही सांग काय होतं. हो मित्रांनो हे द्या रे वा काय स्पॉट आहे.
तर मला वाटतं पुढे जाणं रिस्क आहे थोडं. काय वाटते हा, इथेच आम्ही थांबतो आता. तर इथे बघूया, थोडे लोक थांबले आहेत ना, तिथे बघूया आपण. तिथे आपण मागे येऊ. ते अति सह्याद्रीशी अति करणं चुकीचं आहे आपलं. सह्याद्रीशी अति गेले की आपली माती करणार. मग गर्दी पण खूप आहे. हे बघू शकता सर्व लोक तिथे उभे आहेत. ओके, जाऊया पुढे की थांबू, इथून जाऊया. मित्रांनो आम्ही इथे थांबतोय आता 2 मिनटं. मित्रांनो माशेल खूप सुंदर आहे. ही लालपरी आली बघा. ते धुकं एवढं आहे ना बा, काहीच दिसत नाही आहे. खाली एकदम भारी वाटते. ही दरी आहे तो एक नंबर. इकडे बघा नजारा. ते धुकं आता इथे पण आलंय. मॅडम आपली इथे बसली या गाडीवर. हाय, आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही इथून रिटर्न जाऊ. तर वरती पण आम्हाला जायचं होतं, पण मला थोडं धोक्याचे थोडं रिस्क वाटते. आणि टाईम तर आमच्या आता 10:30 आले जस्ट. टाईम असून फक्त फायदा नाही ना, काय दिसायला पण पाहिजे ना. बघा ना इथेच. ओके, हे बघू शकता कशी मजा घेत आहे तिकडे. आमची मॅडम इथे बसली आहे. ही आपली गाडी आहे. हे मित्र बघा. हे कसं वाटतंय? हिला विचारा कसं वाटतंय. एक नंबर आयशी आहे, तरी पण भारी वाटते. मित्रांनो जिथून पाणी पडतो तो स्पॉट मग दाखवलं तुम्हाला. हां, आम्ही ॲक्च्युली रेडवर आणले आहेत पण घातले नाही आहे. पाणी बघ कसं ओढतंय. अरे माझा कॅमेरा पण वॉटरप्रूफ केला नाही आहे. वा, हे बघा ना कसं पाणी वगैरे पडते, लोक मजा घेत आहेत. आणि मित्रांनो आम्ही आता हे धुकं वगैरे एवढं आहे ना, आम्ही जास्त वेळ नाही थांबू शकत. त्यामुळे आम्ही रिटर्न चाललो आहे घरी. तर आपल्याला पोस्टाचं पण नालपत्र आहे ना. हो माय गुडनेस. सेफ्टीसाठी पोलीस वगैरे आहे तिथे. पण माळशेर घाटला यायला मस्त असं वातावरण वगैरे आहे. खाली वातावरण वाटत नाही, पण इथे एकदम भारी वातावरण वगैरे. डोंगर वगैरे जास्त बघायला भेटले नाही आम्हाला. हो हो, पाऊस पण येतोय. मला वाटतं मला कॅमेरा काढून ठेवावा लागेल मित्रांनो. चला जेवढं होईल तेवढं खाली जाऊ इकडे. सेफ जागेला थांबू आपण. कॅमेरा खाली. वा, सह्याद्री. जरा सिरियस गोष्टीनं थांबावं लागेल ना, आपला कॅमेरा खराब होईल. कारण जे फोर्टमध्ये मी USB टाकले आहे ना, सी टाईप, त्यामुळे पाणी जाण्याची शक्यता आहे. आणि वळणं वगैरे आहेत नाही, थांबून काय हे नाही. रेनकोट वगैरे आणले ना मी असं थोडं मोठा पाऊस आला थांबूयामध्ये, तर तिथे थांबू द्यायचं. चाय काय पाहिजे? एक चाय द्या घरात. चाय टाकायचे खिशात ठेव. असं काढून टाकूया कुठून खाऊ आणि जाऊ नये. हे नको तुला आता. नाही गेलं पाऊस पडतो ना, असं सगळं सांगा. तसंच करतोय मी. मित्रांनो पाऊस चालू झाला आता आणि आम्ही निघालोय घरी. चहासाठी थांबलोय इथे. चहा पिलं की आम्ही मणिगुड डायरेक्ट घरी जाऊन भेटू. कारण आता कॅमेरा पण स्विच ऑफ झाला, म्हणजे बॅटरी असून मी चार्ज नाही करू शकतो पावसामुळे. चला चहा की चुस्की तो निकलते.
मित्रांनो इकडे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे तिथे नव्हतं बघा काय झाले मासे निघालो जोरदार पाऊस माशीला गेलो होतो ना काही एवढं बघायला नाही भेटलं आम्हाला सर्व चादर पसरली होती धोक्याची त्यामुळे आम्ही लगेच निघालो वरती पण जायला एवढ्या गाड्या होत्या ना बापरे मजा मग आम्ही निघालो घरून फोन आला की गुड्डूची तब्येत ठीक नाही मग थांबलोच नाही डायरेक्ट निघालो आता कल्याणला आता लंच करतोय दुपारचा या मग जेवायला या काय काय दाखवतो तुम्हाला मी पण मला असं आलं की कधी घरी पोटतो गुड्डूला वगैरे चेन नाही पडणार मला इथं गुड्डूला फोन चालू आहे परत निघाल्यापासून 5-6 कॉल आहे त्याला ते पण बोलते मी पण बोलतोय मंडई येते बटर नान मागवले आम्ही आहे हे पनीर आहे हे बटर नान हिने तर चालू केलं भुकेली आहे ही मग खायला नमस्कार मंडळी आज 26 तारीख आहे मी वाजले आता 2:15 झाले आहेत दुपारचे व्हिडिओ एडिट करत होतो तेव्हा समजलं की आपण एंडच नाही गेला आहे त्याची जेवलो मी पटापट आणि निघालो तिथून गुड्डूची तब्येत ठीक नव्हती ना त्यामुळे आम्ही बरोबर 6 वाजता घरी पोचलो होतो त्या दिवशी संडेला त्याच्यानंतर गुड्डूला घेतलं मग तर खुश आहे आता एकदम टणटणीत झाला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही व्हिडिओमध्ये कोणताही पार्ट छोटा मोठा आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला कमेंट करा तसं मला अंदाज येईल मी कुठे चुकत असेल ते पण तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा काही गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत मला त्या होतील तोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी होत नाही चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला